कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. आता कृषी विकास म्हटल्यावर त्या ठिकाणी हरित क्रांती, श्वेत क्रांती, नील क्रांती यासारख्या ज्या क्रांती घडून आल्यात आणि त्यामधून कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न झालेत. कृषी उत्पन्न वाढवण्यासोबत तर प्रयत्न झालेत, परंतु शेती पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना कसे करता येतील, शेतीपूरक व्यवसाय जे आहे ती शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना कसे करता येतील आणि त्यातून चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळावं यासाठी हे कृषी विकासातील जे टप्पे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. हरित क्रांती म्हणजेच ग्रीन रिव्हॉल्यूशन त्याला म्हटलं जातं. या हरित क्रांतीमध्ये बघा 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीचा भस्मासूर जाणवू लागला. लोकसंख्या वाढत राहील. लोकसंख्या वाढल्यानंतर या वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारं अन्नधान्य हे अपुरं पडू लागलं. साहजिकच लोकसंख्या वाढली म्हणजे अन्नधान्याचा त्या ठिकाणी तुटवडा येणार आणि या अपुऱ्या व निकृष्ट अन्नामुळे त्याचा चटका सर्वच देश अनुभवत होते. अपुरं अन्न, त्यातल्या त्यात निकृष्ट दर्जाचं अन्न, या अपुऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा चटका सर्वच देश अनुभवत होते आणि त्यात प्रामुख्याने जे विकसनशील देश होते आणि अविकसित देश होते. विकसनशील देश म्हणजे त्यामध्ये आता सध्या आपला भारत आणि जे अविकसित देश आहेत या देशांना त्याचा फार मोठा फटका बसला होता. हे देश त्यामध्ये होरपळून निघाले होते आणि मग अशा तऱ्हेने कमी शेतजमीन आणि जास्तीत जास्त उत्पन्न म्हणजे कमी शेतजमिनीमध्ये जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात. त्याला ग्रीन रिव्हॉल्यूशन असं म्हटलं जातं. जमीन कमी परंतु कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त धान्य उत्पादन करणे हा या हरित क्रांतीचा उद्देश होता. आता गहू आणि तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते व कीडनाशकांच्या त्यांचा सुयोग्य वापर आणि जल व्यवस्थापन या सर्व गोष्टींमुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली. या हरित क्रांतीमुळे काय झालं की खते आणि कीटकनाशकांचा किंवा कीडनाशकांचा सुयोग्य वापर आणि जल व्यवस्थापन, सर्वात महत्त्वाचं जल व्यवस्थापन. पूर्वी शेतीला पाणी देण्याची पद्धत आणि आज आपण पाहतो जवळपास प्रत्येकाकडे पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर्स आहेत, ठिबक सिंचन आहे. अशा सूक्ष्म सिंचनाच्या सोयी प्रत्येकाकडे आज उपलब्ध आहेत, जेणेकरून काय होते की कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी ओलीत करता येतं. पूर्वी पाणी जे दिलं जात होतं शेतीला ते असं पाणी सोडून दिलं जायचं आणि त्यामुळे काय होतं परिणामी पिकाला जेवढं पाणी लागायचं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पाणी हे वाया जात असतं. आणि अशा या पद्धतीमुळे काय झालं की अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली, कारण आपलं ओलितीचं क्षेत्र वाढलं आणि ओलितीचं क्षेत्र वाढल्यानंतर साहजिकच आपण त्यामध्ये जास्तीत जास्त पिकं घेऊ लागलो आणि याच्यामुळे काय झालं की मोठी जनसंख्या जी आहे ही मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली. या हरित क्रांतीचे जे प्रणेते आहेत किंवा हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग अमेरिका आणि डॉक्टर MS स्वामीनाथन भारत या दोघांचं योगदान जे आहे हे योगदान फार मोलाचं आहे. काय झालं या हरित क्रांतीमध्ये तर विविध पिकांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये विविध संशोधन संस्था निर्माण झाल्या. प्रयोगशाळा त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या प्रयोगशाळांमध्ये पिकांवर पडणारे विविध रोग आहेत, त्या रोगांचा त्या ठिकाणी अभ्यास, वेगवेगळी कीटनाशक वापरण्यासंबंधीचे आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत असते. भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली IARI
इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली, लिंबवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र ICAR किंवा त्याला CCRI आणि त्याच्या विविध शाखा, भारतीय विज्ञान संस्था IIS, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर, अशा विविध संस्थांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला संशोधन करून वेगवेगळे पिकं त्या ठिकाणी घेत असताना आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम या संस्था करत असतात. अशा तऱ्हेने या हरित क्रांतीमध्ये धान्य उत्पादन वाढलं, तसंच ही हरित क्रांती आपल्या धान्य उत्पादनासाठी मदतगार ठरलेली आहे. आता श्वेत क्रांती, त्याला व्हाईट रिव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. आता दूध उत्पादन, ही श्वेत क्रांती जी आहे, ही श्वेत क्रांती प्रामुख्यानं दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. आता दूधच्या बाबतीमध्ये भारतातील काही भाग सधन होते, काही भाग जे ते अतिशय सधन होते, परंतु त्या भागामधून मिळणारी जी काही उत्पादनं आहेत ती उत्पादनं सर्वदूर वापरासाठी पुरेशी पडत नव्हती. बघा, एका भागामध्ये दूध उत्पादन होतं, परंतु इतर भागामध्ये जर दूध उत्पादन होत नसेल तर त्या एका भागातून इतर भागामध्ये दूध पुरवणं त्या ठिकाणी शक्य होत नसेल. मग सहकाराच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन हा केवळ जोडधंदाच नाही, नुसता जोडधंदा नाही, तर संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो. लक्षात ठेवा, आज आपण या दूध उत्पादनाकडे एक जोडधंदा म्हणून बघतो की शेतीसोबत आपल्याला एक जोडधंदा आपण करतो. कुठेतरी आपल्याकडे 2-4 गाई म्हशी आपण त्या ठिकाणी पाळतो आणि त्या जोडधंदा म्हणून आपण त्याचा वापर करतो किंवा विचार करतो. परंतु नुसता जोडधंदा म्हणून नाही, तर तो एक व्यवसाय सुद्धा होऊ शकतो. एक लक्षात ठेवा, डॉक्टर वर्गीस कुरियन, तुम्ही नाव ऐकलं असेल, डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी हे दाखवून दिलेलं आहे. गुजरातमध्ये आनंद येथील सहकारी दुग्ध उत्पादनाची चळवळ त्यांनी एक विशिष्ट अशा उंचीवर नेलेली आहे, डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी. आता दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्यात गुणवत्ता, बघा, दुधाची गुणवत्ता किंवा दुग्ध उत्पादनाची गुणवत्ता नियंत्रण आणि अन्य दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन आणि त्याचे जतन यावर जैवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नवनवीन प्रयोग केलेले आहेत. आपण जैवतंत्रज्ञानामध्ये शिकलेलो. या जैवतंत्रज्ञानामध्ये नवनवीन प्रयोग केलेत त्याच्यावर. आणि दुधापासून मिळणारे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत, या दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीतून आपल्याला एक फार मोठा व्यवसाय उभारता येऊ शकतो. वेगवेगळी उत्पादनं आपण त्या ठिकाणी बाजारात विकू शकतो किंवा त्या ठिकाणी त्यापासून आपल्याला अर्थार्जन होऊ शकतं. हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी आपल्याला गुजरात राज्यातील आनंद येथील सहकारी दुग्धोत्पादनाची चळवळ आहे, या चळवळीतून दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर तिसरी क्रांती आहे नील क्रांती, ब्ल्यू रिव्हॉल्युशन. आता नील क्रांती म्हणजे काय? नील क्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. आता पूर्व आशियाई देशामध्ये शेततळे आणि त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात. शेततळे, आपल्या शेतामध्ये शेततळे निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी त्यात मत्स्योत्पादन घ्यायचं. असं आपल्याला पूर्व आशियाई देशामध्ये ही शेततळे आणि त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात. पण केवळ मासे आणि कोळंबी इत्यादींपर्यंत न थांबता इतर प्राणी व वनस्पती यांचा सुद्धा या ठिकाणी विचार होतो. लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी ही जी नीलक्रांती बघतो, या नीलक्रांतीमध्ये त्यात फक्त मासे किंवा कोळंबी इथपर्यंत थांबून चालणार नाही, तर इतर प्राणी आणि वनस्पती यांचा सुद्धा या ठिकाणी विचार होतो. लक्षात ठेवायचं. आणि म्हणून भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 NKM16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायात अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडलेला आहे. नीलक्रांती मिशन 2016 की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि
त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी नीलक्रांती मिशन 2016 मध्ये हा कार्यक्रम आखण्यात आला होता आणि यासाठी बघा 50% 100% सरकारी अनुदान उपलब्ध होतं. म्हणजे तुम्हाला 50% किंवा 100% कधी कधी 50% आपल्याला अनुदान मिळतं आणि 50% आपल्याला त्या ठिकाणी स्वतः खर्च करावा लागतो. तर काही ठिकाणी 100% सुद्धा अनुदान मिळतं. म्हणजे 100% सरकार आपल्याला अनुदान देतं आणि जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावं हा त्यामागचा उद्देश असतो. अनुदान देण्यामागचा उद्देश की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं उत्पन्न वाढवावं. आता समुद्राच्या खाऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावात गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणावर मत्स्य शेती शक्य आहे. रोहू असेल, कटला यासारखे गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी, शेवंडे यासारखी खाऱ्या पाण्यातील उत्पादने आता मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागली आहेत. म्हणजे पूर्वी आपण या माशांसाठी समुद्र, एकतर समुद्र किंवा धरण असतील किंवा नदी असतील, नद्या असतील, ओढे असतील याच्यावर अवलंबून राहत होतो. परंतु आता आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण मत्स्य शेती करू शकतो. आपल्या शेतामध्ये शेततळ निर्माण करून त्या ठिकाणी आपण मत्स्य उत्पादन घेऊ शकतो आणि आपल्या कुटुंबाला आपण हातभार लावू शकतो. हे या नीलक्रांतीतून स्पष्ट होत असतं. आता कृषी विकासातील एक अजून महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे खते, फर्टिलायझर्स. आता शेती व्यवसायामध्ये 2 प्रकारची खतं वापरली जातात. हा जो शेती व्यवसाय आहे या शेती व्यवसायामध्ये 2 प्रकारची खतं वापरली जातात. एक म्हणजे सेंद्रिय मॅन्युअर आणि दुसरी म्हणजे रासायनिक, त्याला केमिकल असं म्हटलं जातं, रासायनिक खत. आता या सेंद्रिय खताच्या वापराने भूसंधारण होतं. म्हणजे काय होतं? भूसंधारण म्हणजे काय? त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. लक्षात ठेवा, पाणी धरून ठेवण्याची धारणा वाढते. सेंद्रिय खताच्या वापराने जमिनीची पाणी धरून ठेवण्याची धारणा वाढत असते. त्यानंतर कुथित मृदा, त्याला ह्युमस म्हटलं जातं. या कुथित मृदेमुळे किंवा निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होत असतो. लक्षात ठेवा, जमिनीचा वरचा थर निर्माण होत असतो. ह्युमस जे असतं त्याला कुथित मृदा असं म्हटलं जातं. गांडुळे, बुरशीमुळे जमिनीतून अनेक आवश्यक घटक पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. आता आवश्यक घटक कोणते पिकासाठी? NPK. बघा तुम्ही कुठलेही तुम्हाला खताच्या पिशवीवरती NPK असं लिहिलेलं दिसतं, बरोबर आहे? 20-20-10, 18-18-10 असं कुठेतरी तुम्ही ते लिहिलेलं पाहिलं असेल. आता ते प्रमाण कशाचं असतं? NPKचं. आता NPK म्हणजे काय? नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ही पिकांसाठी लागणारी आवश्यक घटक आहेत आणि अशी NPK ही पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. आता 18-18-10 म्हटल्यावर काय? 18 म्हणजे 18% नायट्रोजन, दुसरा 18 म्हणजे 18% पोटॅशियम, फॉस्फरस आणि तिसरा 10 म्हणजे काय? 10% पोटॅशियम. असा त्याचा अर्थ होतो. लक्षात ठेवा, 20-20-10, 18-18-10 हे प्रमाण असतं. हे NPKचं प्रमाण असतं, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचं. आता मातीविरहित शेती म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल सर मातीविरहित शेती कशी केली जाते? आता ज्या भागामध्ये मातीच नाही आहे, रेती आहे जिकडे तिकडे, मग अशा ठिकाणी शेती करायची तर कशी करायची? बरोबर आहे? किंवा अशाच ठिकाणी का आपणही त्या ठिकाणी ती मातीविरहित शेती करू शकतो. आता मातीविरहित शेतीला हायड्रोपोनिक्स असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? हायड्रोपोनिक्स. आता या हायड्रोपोनिक्समध्ये नुसतं पाणी असतं, त्या पाण्यावरती त्या ठिकाणी ती पिकं वाढवली जातात. मग त्या पाण्यातून त्याला आवश्यक ती सूक्ष्मद्रव्य मिळतील का? मग या ठिकाणी काय केलं जातं की विद्राव्य खताचा वापर केला जातो. जी पाण्यात विद्राव्य खत आहेत की ज्या खतामधून पिकांना सूक्ष्मद्रव्य मिळतील
अशी विद्रव्य खत त्या ठिकाणी वापरले जातात. या उलट जी रासायनिक खत आहे त्या रासायनिक खताचा जो अनिर्बंध वापर आहे, या अनिर्बंध वापरामुळे धोके जास्त आहेत. यात प्रामुख्याने जमिनी नापीक होतात. लक्षात ठेवा, जमिनीची क्षारता वाढते, जमिनी नापीक होतात. अति वापरामुळे काय होतं, ते शेताचं पाणी जाऊन नदी नाल्यांना जाऊन मिळते. ते रसायन मिश्रित पाणी नदी नाल्यांमध्ये मिळाल्यानंतर त्यामध्ये असणारे जे काही जलचर आहेत, जलीय वनस्पती आहेत, त्यांच्यावर सुद्धा या रासायनिक खताचा परिणाम होतो. नुसत्या शेतीमध्ये, शेती तर त्या ठिकाणी नापीक होतेच, परंतु पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेलेलं ते काही खत असतं की आपण जास्तीचा वापर केलेलं खत असतं, ते खत जर का पावसाच्या पाण्यासोबत वाहून नदी नाल्यांमध्ये मिसळलं तर त्याचा परिणाम त्या नदी नाल्यामधील जलीय वनस्पती असतील, जलचर प्राणी असतील, या जलचर प्राण्यांवर त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर कीडनाशके किंवा त्याला इन्सेक्टिसाइड असं म्हटलं जातं. आता वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते. बघा, प्रत्येक वनस्पतीला नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती असते. लक्षात ठेवा, त्या वनस्पती रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकतात कारण त्यांच्यामध्ये नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती असते. पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काही प्रतिबंध नसतो. हे जे कीटकनाशक असतात, तरी आपण काय करतो, आपल्या शेतामध्ये पिकांना कीटकनाशक त्या ठिकाणी त्याचा वापर करतो, कीडनाशकांचा वापर करत असतो. आणि त्यामुळे काय होते, त्याचा सुद्धा परिणाम जमीन नापीक होण्यावर होत असतो. लक्षात ठेवा, अति प्रमाणात जर का आपण त्याचा वापर केला, आपण धुराळतो किंवा फवारतो, बरोबर आहे. कीटकनाशक किंवा कीडनाशक त्याची पावडर असते, ती पावडर आपण धुराळतो बरेचदा, किंवा कीटकनाशक असतील ते फवारणी करत असतो. त्याचे दुष्परिणाम आहेत. बऱ्याचदा विषबाधा झालेल्याचा आपण बातम्या ऐकत असतो, बरोबर आहे. शेतकऱ्याला त्या ठिकाणी फवारणी करत असताना, धुराळणी करत असताना विषबाधा झाली, म्हणजे त्याचे तोटे सुद्धा आहेत. कारण कीटकनाशक हे एक प्रकारचं विष आहे आणि हे विष, थोडक्यात हे विष पाणी आणि अन्न यामार्फत अन्न जाळ्यांमध्ये पसरते. लक्षात ठेवा, जी अन्नजाळी असतात, पाणी आणि अन्न यामार्फत अन्न जाळ्यात पसरते, त्या ठिकाणी त्याचा विष संचय होत असतो. लक्षात ठेवायचा, विष संचय होत असतो. आणि हे विष, लक्षात घ्या, हे विष जेव्हा एका पातळीतून दुसऱ्या पातळीत जेव्हा प्रवेश करत असते तेव्हा ते त्या ठिकाणी त्याची वाढ होत असते. लक्षात ठेवायचं, तसं अन्न साखळीमध्ये एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्नाचा त्या ठिकाणी पुरवलं जातं, बरोबर आहे. तर एका सजीवाकडून घेतलेले, समजा जर हे एखाद्या वनस्पतीमध्ये असलेलं विष, त्याच्यामध्ये संचय असलेलं विष, ते जर का एका सजीवाने घेतलं तर दुसऱ्या सजीवांमध्ये जेव्हा ते पोहोचते त्यावेळेला ते परत वाढत असते. लक्षात ठेवा, त्यामुळे त्याला जैविक विषवृद्धी असं म्हटलं जातं. बायोमॅग्निफिकेशन, याला जैविक विषवृद्धी असं म्हटलं जातं. कारण एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवांकडे जेव्हा ते जात असते त्यावेळेला त्याच्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून याला जैविक विषवृद्धी असं म्हटलं जातं, बायोमॅग्निफिकेशन असं म्हटलं जातं. आणि म्हणून DDT, मॅलेथिऑन, क्लोरोपायरिफॉस ही जी काही अनेक कीडनाशकं आहेत, ही कीडनाशकं घातक ठरलेली आहेत. अभ्यासातून असं लक्षात आलं की DDT, मॅलेथिऑन आणि क्लोरोपायरिफॉस ही जी अशी अनेक कीटकनाशकं आहेत, ही कीटकनाशकं घातक ठरलेली आहेत या विषवृद्धीच्या बाबतीत. तर याचा सुद्धा वापर आपण एक प्रमाणात केला पाहिजे. ही जी कीटकनाशकं आहेत, कीटनाशकं आहेत, याचा सुद्धा वापर आपण एक विशिष्ट मर्यादेमध्ये केला
तर त्याचा फायदा होतो, अन्यथा त्याचे आपल्याला अनेक तोटे होतात हे आपण आता पाहिलेलं आहे.